नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे गोपाल भाऊ शिंदे यांच्या शेतामध्ये। तर यांचा एक प्रॉब्लेम होता, तर आपण त्यांच्याकडून तो प्रॉब्लेम जाणून घ्या। गोपाल भाऊ, आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। नमस्कार, मी गोपाल भुजंगा शिंदे, राहणार जुमडा, तालुका जिल्हा वाशिम। तर माझ्या शेतामध्ये ज्यावेळेस हळद उगवा लागली सवर, त्यावेळेस पांढरे डाग आणि असा पूर्ण एक करपा येत आहे। हे असा करपा येत आहे, तर पूर्ण पान खराब होऊन राहिलं। तर गोपाल भाऊचा प्रॉब्लेम असा आहे की जे नवीन येणारे पानं आहेत हे थोडे पांढरे निघत आहेत आणि याच्यावर पांढरे येऊन ते त्याच्यावर करपा येते। तर सर्वप्रथम आपण हे याच्या मागचं कारण काय हे जाणून घेऊया। तर याच्या मागचं कारण असं आहे की इथं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची इथं कमतरता जाणवत आहे। तर ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता येते का, तर हे पहिले आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तर आपण जेव्हा खतं टाकतो, फॉस्फरस किंवा स्फुरदयुक्त खतं टाकतो, तर तेव्हा जे आपण खतं टाकल्यानंतर त्या जमिनीमध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य इथं जमिनीमध्ये फॉस्फरस सोबत किंवा स्फुरद सोबत आपल्या फिक्स होतात आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे काय होते की हे जे नवीन येणारे पानं येतं हे पांढरे येतात आणि पांढरे येऊन याच्यामध्ये थोडा आपल्याला करपा जाणवतो असा। तर याचं एक कारण आपल्याला इथं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची इथं उपलब्धता करून द्यावी लागेल। तर इथं ऑलरेडी यांनी पहिलेच खतं टाकलेलं ते लागवडीच्या वेळेस आणि आता सुद्धा हे खतं टाकत आहेत। तर आयनस आपण इथं आज त्यांनी आम्हाला फोन केला होता, तर इथं आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्या सोल्युफाईन ॲग्रीटेक या कंपनीचं एक मिफ्राडा या नावाचं प्रोडक्ट आहे, जे की खतासोबत आपण ते कोटिंग करून देऊ शकतो आणि ड्रीप मधून सुद्धा ते एकरी 1 लिटर सोडू शकतो। पण गोपाल भाऊने इथं सध्या तुम्ही बघू शकता ड्रीप काही लावलेली नाही। त्याच्यामुळे आपण जो आज ते खत देणार आहेत त्या खतासोबत त्यांना कोटिंग करून आपण त्यांना देणार आहे, जेणेकरून जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक वगैरे, स्फुरद, नत्र हे जे जमिनीमध्ये फिक्स झालेले आहेत आणि हे टाकणारे हे फिक्स होऊ नयेत, यासाठी आपण मिफ्राडा इथं त्यांना देणार आहे। तर चला बघूया की त्याची कोटिंग कशी करायची ते। तर गोपाल भाऊ आज हे DAP देणार होते, तर त्यांना आपण हे मिफ्राडा त्यासोबत आपण हे कोटिंग करून देणार आहे। तर चला बघूया कोटिंग कशी करायची ते। सर्वप्रथम आपण इथं एक DAP टाकलेलं आहे, तर त्याच्यावर हे मिफ्राडा आपण हे पतलं पतलं एक टाकून देऊयात। तर इथं हे 25 किलोच आहे, तर हे अर्धीच टाकणार आहे आपण। 50 किलोला 1 लिटर टाकायचे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेऊयात। मिक्स केलेलं आहे आणि आता हे थोडा वेळ इथं सुकू देऊन नंतर आपण हे हळदीला आपण टाकणार आहे। तर हे असं मिक्स करायचंय। तर हे 50 किलोच्या बॅगला किंवा 1 एकराचा 1 लिटर डोस आहे। तर तुम्ही जेवढे खतं टाकणार आहे, समजा तिथे यांनी हे DAP टाकलेलं आहे, तर म्हणजे टाकणार आहेत, तर हे 2 पोते टाकणार होते, पण आपण त्यांना सांगितलं की 2 पोते न टाकता 1 लिटर त्यामध्ये मिफ्राडा हे मिक्स करून टाका, जेणेकरून तुमचे जे 2 पोत्याचं काम आहे 1 पोत्यातच होऊन जाईल आणि जे तुमच्या जमिनीत फिक्स झालेले काही पहिले अन्नद्रव्य आहेत किंवा खतं आहेत हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील पिकाला। धन्यवाद।